नमस्कार. आज आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आपल्या सगळ्यांना बोलून तुमच्याशी काही विषयांच्या संदर्भामध्ये संवाद करावा या दृष्टीने आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. 7 डिसेंबरला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची मीटिंग पार पडली आणि पहिला हप्ता देण्याच्या संदर्भातला विषय हा विषय पत्रिकेवर होता आणि आपल्या सगळ्यांच्या सर्व संचालकांच्या चर्चेनुसार आणि एकंदरीत निधीच्या उपलब्धतेनुसार 3100 रुपये हा पहिला हप्ता देत असताना त्याच मीटिंगमध्ये असा निर्णय झाला की जशी पैशांची उपलब्धता होईल या दृष्टीनं संपूर्ण FRP ही 3272.14 म्हणजे 3273 रुपये ही आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना अदा करावी अशा पद्धतीचा निर्णय 7 तारखेच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला होता आणि त्या पद्धतीची प्रेस नोट ही दुसऱ्याच दिवशी सर्व पत्रकार वार्ताहर यांना देण्यात आल्यानंतर 9 आणि 10 तारखेच्या वृत्तपत्रामध्ये या संदर्भातली माहिती ही सर्व शेतकरी सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली होती. हे आपल्या सगळ्यांना लक्षात आहे आणि त्या पद्धतीचे जी कात्रणं आहेत ही आपल्या सगळ्यांच्या समोर पण आहेत. यातल्या बऱ्यापैकी वार्तांकन हे आपल्यामार्फतच झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. हे सर्व करत असताना जाणीवपूर्वक भीमाशंकर कारखान्याला टार्गेट करणं, त्याच्या एकंदरीत कामकाजाला कुठेतरी दोष देणं हा काहींनी या पद्धतीचे विडा उचललेला आहे आणि म्हणूनच मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की संचालक मंडळाच्या मीटिंगला आल्यानंतर अवास्तव पैशाची मागणी करत असताना हप्ता देण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त पैशाची मागणी करत असताना एक वेळ मग आजूबाजूच्या कारखान्यांचे किंवा महाराष्ट्रातल्या काही साखर कारखान्यांचे कामगारांचे पगार जसे 3 महिने 4 महिने 6 महिने होत नाहीत त्या पद्धतीनं भीमाशंकर कारखान्याच्या सुद्धा कामगारांचा पगार तुम्ही थांबवा. ऊस वाहतूक HNTचे जे पैसे आहेत, वाहतूकदारांचे जे पैसे बिलं आहेत ती थांबवा किंवा सप्लायर जे आहेत त्यांची सुद्धा बिलं तुम्ही देऊ नका अशा पद्धतीचं सांगण्याचं षडयंत्र हे संचालक देवदत्त निकम यांनी संचालक मंडळामध्ये सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळी असलेली यंत्रणा आहे ही विस्कळीत करणं आणि एकंदरीत चाललेला कारभाराला कुठेतरी खेळ घालण्याचं काम हे त्यांच्या सांगण्याचा हेतू सगळा आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर होता आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींची सुसूत्रता आणि एकंदरीत कारखान्याचं कामकाज आज आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तरी इतरही कारखान्यांची जी क्षमता आहे त्या पद्धतीनं कारखान्यांचं त्या ठिकाणी गाळप होत नाही. आज अंडर कॅपॅसिटी त्या ठिकाणी क्रशिंग होत आहे, पण भीमाशंकर कारखान्याचा कारभार हा आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालला आहे आणि त्यामुळंच भीमाशंकर कारखान्याचा एकंदरीत पहिल्या दिवसापासूनचं जे क्रशिंग आहे हे चांगल्या क्षमतेने झालेलं आहे आणि आज गळीत हंगाम आजचं 23 तारीख आहे 23 डिसेंबर आणि आजपर्यंत 4,13,760 मेट्रिक टनाचं गाळप या ठिकाणी भीमाशंकर कारखान्याने केलेलं आहे. 8,500च्या आसपास आपलं रोजचं डेली क्रशिंग आपलं भीमाशंकर कारखान्याचं होतं आहे आणि एकंदरीत नोंदणीप्रमाणे त्या पद्धतीची तोड आपली कारखान्याने चांगल्या पद्धतीनं शेती विभागानं नियोजन केलेलं आहे. संचालक मंडळ जशा जशा पद्धतीचे निर्देश देईल त्या पद्धतीनं तोडणी प्रोग्राम त्या ठिकाणी राबवला जातो. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मुळातच संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये हे ठरलेलं होतं की 3100 रुपयाचा बाजारभाव देत असताना महाराष्ट्रामध्ये किंवा विशेष करून पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 1-2 कारखाने जर सोडले तर इतर कोणत्याही कारखान्यांनी हा पूर्ण FRP दिलेली नव्हती. आपण संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये हे सांगितलेलं होतं की आपण आज 3100 रुपये देऊ आणि जर लवकरात लवकर पैशाची उपलब्धता झाल्यानंतर, निधीची उपलब्धता झाल्यानंतर आपण पूर्ण FRP देण्याच्यासाठीचं सुतोवाच संचालक मंडळामध्ये
सर्व संचालकांनी आणि विशेष करून चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील यांनी केलेलं होतं आणि त्यानुसार आपल्याला निधीची उपलब्धता झाली आणि त्याप्रमाणे आज आपल्या पूर्ण FRP शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत आहे. आता दुसरा एक विषय त्यांनी मगाशी त्या ठिकाणी मांडला की भागविकास निधीच्या बाबत खेळापतीसारखा त्या ठिकाणी भागविकास निधी वापरला जातो आणि वाटला जातो. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून कपात केलेला भागविकास निधीचा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार माननीय संचालक मंडळ व वार्षिक सभेच्या मान्यतेनुसार सार्वजनिक उपक्रमांसाठी त्याचा विनियोग करण्याचं आपल्या वार्षिक मीटिंगची मान्यता घेऊन त्या पद्धतीनं वेगवेगळ्या गावांमध्ये या भागविकास निधीची कामं करण्यात आलेली आहे हे त्यांना सुद्धा माहीत आहे. राज्यामध्ये नाहीतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जरी आपण विचार केला तर सगळे साखर कारखान्यांनी पुढेही FRP ही पहिला हप्ता त्या ठिकाणी पूर्ण केलेला नव्हता आणि एखाद्या 2 कारखान्यांनी केलेला असताना सुद्धा आपलं स्वतःचं म्हणणं आपण स्वतः कारखान्यामध्ये या ठिकाणी संचालक मंडळाने सांगितलेलं होतं. त्या पद्धतीनं आपण आज त्याची पूर्तता केलेली आहे. शेअरच्या बद्दल सुद्धा काही शेतकऱ्यांना आणि लोकांना त्या ठिकाणी लोकांची डोकी भडकवण्याचं काम हे महाशय या निमित्तानं करतायत. मला या निमित्तानं एवढंच सांगायचंय की सतत ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांना कारखान्याचे सभासत्व देण्याच्या दृष्टीनं कारखान्याच्या शेती स्टाफच्या मार्फत आपण पत्रव्यवहार सुरू केलेला आहे. हे सुद्धा या महाशयांना माहीत आहे आणि जाणीवपूर्वक आता हे सभासत्व मिळणारच आहे. पण प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचं काम किंवा नको त्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करायचं काम आणि कारखान्याचं एकंदरीत चाललेल्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण करायचं काम हे महाशय करतायत. कारखान्याचं व्यवस्थापन चालू असतानाच मला आपल्याला या निमित्ताने एवढंच एक गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची की FRPची रक्कम ही आपण 31 रुपयाची दिली आणि आज निधी उपलब्ध झाल्यानंतर पूर्ण FRP ही आपली 3273 रुपयाची आज आपण वर्ग केली. पण देवदत्त निकम हे चेअरमन असताना यांच्या एक कार्यकाळामध्ये हे 10 वर्षाचे कालावधीमध्ये चेअरमन होते. त्यावेळी सुद्धा 2 वेळा 2013-14च्या हंगामामध्ये निव्वळ FRP ही 2109 रुपये 93 पैसे प्रति मेट्रिक टन असताना सुद्धा 2100 रुपयाचा पहिला हप्ता त्या ठिकाणी अदा करण्यात आलेला होता आणि उर्वरित रक्कम ही दुसऱ्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी देण्यात आल्यानंतर ती FRP पूर्ण झालेली होती. इतकंच नाही तर 2014-15 मध्ये सुद्धा हेच चेअरमन असताना ही हंगाम निव्वळ FRP ही 2129.73 प्रति मेट्रिक टन असताना पहिला हप्ता हा 1800 रुपये प्रति मेट्रिक टन व दुसरा हप्ता 76.24 प्रति मेट्रिक टन आणि तिसरा हप्ता अंतिम पेमेंट स्वरूपामध्ये 253.73 प्रति मेट्रिक टन असं 3 टप्प्यामध्ये 2130 रुपये शेतकऱ्यांना अदा केलेले होते. याच्याबद्दलचं सुतोवाच ते कधी केलेलं नाही, परंतु कारखाना हा व्यवसाय आहे, हा बिझनेस आहे आणि जसजशी पैशाची उपलब्धता होईल त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या हिताला लक्षात ठेवून आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आहेत. याच्यामध्ये एका बाजूला बाहेर गेल्यानंतर शेतकऱ्यांबद्दल कामगारांबद्दल आस्था दाखवायची आणि इथं आल्यानंतर कामगारांचा पगार थांबवा, वाहतूकदारांचे पैसे थांबवा, सप्लायरचे पैसे थांबवा, अशा पद्धतीचे काहीतरी विसंगत भूमिका मांडायची ही शोभनीय गोष्ट नाही. आता त्यांच्या बोलण्यामध्ये 2-3 गोष्टींचा उल्लेख होता. भीमाशंकर टॉपलाच होता, टॉपलाच राहायला पाहिजे, परंतु आम्ही या निमित्तानं त्यांनाही सांगू इच्छितो भीमाशंकरचं कामकाज हे कालही चांगलं होतं, आजही चांगलं आहे आणि उद्या सुद्धा चांगलं असेलच. कारण नामदार वळसे पाटील साहेबांचं दूरदृष्टीचं नेतृत्व, त्यांचं मार्गदर्शन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळेच भीमाशंकर कारखान्याच्या नावलौकिकामध्ये नेहमी आपल्याला त्या ठिकाणी भर पडताना दिसते. इतर कारखान्यांच्या बाबत काही वेगवेगळ्या त्यांनी भूमिका मांडल्या, परंतु योग्य वेळामध्ये त्याची त्या ठिकाणी उत्तरं दिली जातील. ग्रीन वर्ल्ड पुरस्कार हा
परवाच्या दिवशी भीमाशंकर कारखान्याला मिळाला. आणि सहकारामध्ये दीपस्तंभासारखं काम करणारे अनेक ज्या काही संस्था आहेत याच्यामध्ये लाला अर्बन बँक असेल, राजगुरुनगर बँक असेल, शरद सहकारी बँक असेल, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, दौंड शुगर असेल, माळेगाव कारखाना असेल, अशा अनेक संस्थांचा उल्लेख करता येईल की त्यांना या ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. पण हे महाशय सांगतायत की कुठेतरी पैसे देऊन हे पुरस्कार घेतले जातात. माझा या निमित्तानं त्यांना हा एक सवाल आहे की तुमच्या काळामध्ये सुद्धा कारखान्यांना जे काही पुरस्कार मिळाले हे काय पैसे देऊन मिळाले का गुणवत्तेवर मिळाले याचं सुतवाच त्यांनी या निमित्तानं करावं. आणि आपली मर्यादा, आपली एकंदरीत वकूब ओळखून त्यांनी कारखान्यावर आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांवर टीका टिप्पणी करावी. जशास तसं उत्तर देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहील. आपण नको त्या कामाचं श्रेय घेण्याचं भानगडीत पडण्याच्या पेक्षा हे जे ठरलेलं होतं ते आम्ही दिलेलं आहे आणि ती पूर्तता केल्यानंतर आज तुम्ही जर आनंद उत्सव साजरा करत असाल तर नामदार वळसे पाटील साहेब दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांनी घेतलेल्या गोष्टीचं जर तुम्ही इथे येऊन जर स्वागत करत असाल तर तुम्हाला योग्य रस्ता सापडलाय का काय असं आम्हाला त्या निमित्तानं वाटतं. हे सगळे प्रकार ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे करतायत. नेहमी एक गोष्ट लक्षात येते की नेहमी माणूस चर्चेत राहण्याच्या दृष्टीनं काही ना काहीतरी क्लुप्त्या त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलेलं आहे आणि कुठंतरी आपण चर्चेत राहावं, आपल्या भोवती काहीतरी विषय केंद्रित राहावेत या उद्देशानं आज त्यांनी हा पोरकटपणा जो केलेला आहे तो त्यांना शोभणारा नाही. कारखान्याने ठरवलेलंच होतं FRP पूर्ण देण्याची आणि ती निधीच्या उपलब्धतेनुसार आपण दिलेली आहे. फक्त विषय आपल्या अवतीभोवती राहावेत या उद्देशानंच त्यांनी ही स्टंटबाजी केलेली आहे. ते असं म्हणाले की प्रदीप वळसे हे भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत, ते एका खाजगी कारखान्याचा स्टेटस ठेवतात. प्रदीप वळसे यांनी राजीनामा द्यावा. प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक जीवन पण असतं. आता मी 15 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना भीमाशंकर कारखान्याचा संचालक आणि 3 वर्ष भीमाशंकर कारखान्याचा व्हाईस चेअरमन म्हणून मी काम करतोय. हे करत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही दौऱ्यावर जात असताना वेगवेगळ्या साखर कारखान्यांना भेटी देण्याचा योग आला. माझ्यासमोर आमचे सहकारी कारखान्याचे संचालक हे सुद्धा बऱ्याच वेळा असतात. आम्ही किसनबीर कारखाना, राजाराम बापू कारखाना, अगदी जवाहर कारखाना कलाप्पा अण्णा वाड्यांचा, तो पांडुरंग सहकारी साखर कारखाना, अशोक कारखाना, कोल्हे कोपरगावचे कर्मयोगी शंकरराव कोल्हेंचा कारखाना असेल, शंकरराव काळेंचा कारखाना असेल, अशा अनेक कारखान्यांना ज्यावेळेस मी भेटी दिल्या त्यावेळेस त्यातली एखादी गोष्ट आवडली तर ती मी त्या काळात सुद्धा स्टेटसला ठेवलेली आहे. सहकार चळवळीचा कार्यकर्ता असल्यानं आपल्या बाजूच्या कारखान्याने 2 लाखाचं क्रशिंग केलं आणि त्याच दिवशी भीमाशंकर कारखान्याने 5 लाखाचं क्रशिंग केलेलं होतं. तालुक्यातून किंवा परिसरातलं 3 लाखाचं क्रशिंग केलेलं होतं. असं एकूण 5 लाखाचं क्रशिंग झाल्यानंतर आपल्या तालुक्यातलं मोठ्या प्रमाणात क्रशिंग झालं ही त्या पाठीमागची भावना होती. ज्यावेळेस भीमाशंकर कारखान्याला नॅशनल फेडरेशनचा किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा पुरस्कार मिळतो आणि योगायोगानं बाजूच्या विग्नर कारखान्याला सुद्धा जर पुरस्कार मिळतो त्यावेळेस सुद्धा मी त्या दोन्ही कारखान्यांचे स्टेटस ठेवलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले असतील. तर एखाद्याचं कौतुक करत असताना इथं काही कमीपणाची गोष्ट नाही. मी त्यांनी बंद पडलेल्या पतसंस्थेचं तर स्टेटस ठेवलं नाही किंवा त्याच्याबद्दल काही भाष्य केलेलं नाही, त्यामुळे त्यांच्या पोटात दुखायचा काही विषय येत नाही. त्यांनी तुमचं स्टेटस ते तुमचं पाहतं त्याचा अर्थ नेमकं काय आहे? म्हणजे माझा नंबर अजून त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा नंबर माझ्या मोबाईलमधून केव्हाचाच डिलीट झालेला आहे. त्यांनी अजून असा एक आरोप केला की मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा जर कोणी व्हिजिटर आला त्याला मी 1 चमचा साखर आणि 1 ग्लास पाणी प्यायला द्यायचो, आता मात्र गेस्ट हाऊसची खानावळ झालेली. आता ते ज्यावेळेस चेअरमन होते त्यावेळेस त्यांचं कामकाज त्याच्याबद्दलचा एकंदरीत सगळा विषय सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला सगळ्यांना माहीत आहे. भीमाशंकर कारखान्यावर
इथं आल्यानंतर एखादा शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी किंवा तालुक्यातून एखादा नागरिक आला तर पाणी चहा देणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्या पद्धतीनं आपण त्याचा आदरातिथ्य करतो. परंतु इथं पूर्ण खानावळी चालू झाल्यात किंवा अवास्तव काहीतरी खर्च चालू झालेला आहे हे म्हणणं 100% चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीच्या कोणत्याही पद्धतीचं काही गोष्टी घडत नाहीत. आता एखादा लांबून शेतकरी आला, बाकीचं कोणी आलं तर त्याचं आदरातिथ्य करणं हे आपलं काम आहे. परंतु नुसतं खानावळी चालू झाल्यात हे म्हणणं तितकं तथ्य नाही. एखादी गोष्ट त्यांनी सिद्ध करून दाखवावी. इथं रजिस्टर आहे. इथं ज्यावेळेस असं वाटत असेल तर त्यांनी अचानकपणाने कधीतरी येऊन पाहावं. आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो की इथं कारखान्यामध्ये कार्यरत असलेले जे अधिकारी आहेत ते सुद्धा सकाळी किंवा संध्याकाळी जरी जेवले तर त्यांच्या सुद्धा जेवणाची बिलं ही त्यांच्या पगारातून वसूल केली जातात. ते त्या पद्धतीने पैसे भरतात. आम्ही तर परिसरातले सगळे संचालक आहोत. आम्ही आमचे स्वतःचे जेवणाचे डबे सुद्धा आमच्या सोबत असतात किंवा अगदी हाकेच्या अंतरावर आमची घरं आहेत. त्यामुळे आम्हाला कधी गरज पडली तर आम्ही जेवणासाठी घरी पण जातो. पण असं काहीतरी आरोप करून अगदी खानावळी चालू आहेत अशा पद्धतीचं म्हणणं हे 100% चुकीचं आहे. पराग कारखान्याला तुमची यंत्रणा, तुमचा ऊस सगळं वापरलं जातो असा त्यांचा एक ब्लेम आहे. पराग कारखान्याच्या बद्दल, पराग कारखान्याची यंत्रणा चालवणं, त्यांचं ऊसाचं गाळप करणं हा पराग कारखान्याचे चेअरमन आणि त्यांचा सगळा स्टाफ ते सक्षम आहेत. पराग कारखाना ते त्यांच्या पद्धतीने चालवतात. भीमाशंकर कारखान्याच्या मदतीनं पराग चाललाय हे धांदल खोटं आहे. परागची चालवण्याच्या दृष्टीनं त्यांचं एकंदरीत जे व्यवस्थापन आहे ते त्यांच्या पद्धतीनं काम करते. आणि मुळातच ही गोष्ट देवदत्त निकम यांना माहिती आहे की एकंदरीत परागची निर्मिती होत असताना भीमाशंकर कारखान्याचं संरक्षण व्हावं, इथला ऊस बाहेर जाऊ नये या उद्देशानं परागची जी वेळेस निर्मिती झाली. आणि आजही मी छाती ठोकपणाने सांगतो की आंबेगाव तालुका हे भीमाशंकर कारखान्याचं कार्यक्षेत्र असताना आंबेगाव तालुक्यातून एक टिपरू सुद्धा पराग कारखान्याला गाळपासाठी जात नाही. परागचं कार्यक्षेत्र हे शिरूर तालुका किंवा तिकडं नगर जिल्हा किंवा बीड जिल्हा असेल, लांबून त्या परिसरातून ऊस आणतात. त्यांचं हित जोपासण्याचं काम भीमाशंकर कारखाना करत नाही, इथलं व्यवस्थापन करत नाही, आमचा स्टाफ करत नाही आणि त्यांची काळजी भीमाशंकर कारखान्याचं संचालक मंडळ करत नाही. मध्यंतरी शेतकऱ्यांनी लाईट बिल भरले नाही म्हणून वीज मंडळाने कनेक्शन बंद केले होते. आमदार महोदय म्हणाले पैसे भरा मगच कनेक्शन चालू होईल. मी पत्र दिलं, डिपार्टमेंटने कनेक्शन लगेच जोडलं असं ते म्हणाले. आता एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींची सविस्तर उत्तरं आमदार वळसे पाटील साहेब तर नक्कीच देतील. पण मी साहेबांचा कार्यकर्ता नात्याने मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जसं वीज कनेक्शन कट करण्यासाठी ज्यावेळेस अधिकारी आले होते तर त्यावेळेस आपलं रेग्युलर कनेक्शन राहावं या दृष्टीनं 5-10% फक्त आपण वीज बिल भरा म्हणजे आपली नियमितता राहील. अन्यथा आजही त्यांच्यावर ही टांगती तलवार आहे आणि एखाद्याच्या पत्रामुळे ते नियमित झालंय असं म्हणणं तेवढं सोयीस्कर नाही. त्याच काळामध्ये आपल्याला आठवत असेल की मराठवाड्यामध्ये फार मोठं पुरानं थैमान घातलेलं होतं आणि महाराष्ट्र शासनाचाच हा नियम होता की आता कोणाची वीज कनेक्शन जोडू नका. आता जर महाराष्ट्र शासनाने जर शेतकऱ्यांची वीज कनेक्शन जोडू देण्याचं श्रेय जर एखादी व्यक्ती घेत असेल, भीमाशंकर कारखान्याने FRP देण्याचं जर ठरवलं असेल आणि त्याचं क्रेडिट घेणारा एखादा व्यक्ती असेल तर मग अशी आमच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सूचना केली. परंतु ती खूप चांगल्या पद्धतीचा विषय मांडला होता पण ती मला बोलणं इथे संयुक्तिक वाटणार नाही. एका शेतकऱ्यांनी आता म्हणजे बोलत होता का ऊस परागला अधिकारी बोलत होते का परागला ऊस घाला म्हणून भीमाशंकरला न घालता. मगाशी खंडागळे नावाचे एक व्यक्ती मांजरवाडीचे त्या ठिकाणी आलेले होते आणि एकंदरीत त्यांनी तिथं सांगण्याचा काही प्रयत्न केला. योगायोगानं आपले प्रसार माध्यमातले प्रतिनिधी त्या ठिकाणी होते आणि आपले ज्येष्ठ सहकारी सुरेश वाणी साहेबांनी ह्या व्यक्तीची त्या ठिकाणी पोलखोल केलेली आहे. त्या व्यक्तीला MD साहेबांच्याकडे घेऊन गेले.
त्याची भीमाशंकर कारखान्यामध्ये नोंद पण नाही आणि आपल्या भीमाशंकर कारखान्याचा कोणताही कर्मचारी कोणीही म्हणलेलं नाही, कोणता अधिकारी म्हणलेला नाही का परागला घाला. हे जाणीवपूर्वक इथं वातावरण दूषित करण्यासाठी त्या इस्माला या ठिकाणी ते स्वतः घेऊन आलेले असावेत असा आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणचा अर्थ आहे. म्हणजे एकंदर खोटा निरोप ते तुमच्या प्रसार माध्यमांच्या ज्येष्ठ प्रतिनिधींनी त्याची पोलखोल केलेली आहे. आपण त्यांच्याकडनं सुद्धा अधिक पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकाल. खरं त्या व्यक्तीचा या ठिकाणी कुठेही ऊसाची नोंद नव्हती आणि भीमाशंकर कारखान्याचं एक धोरण आहे, एखाद्या घरामध्ये जर काही वादविवाद असतील, वाटपामध्ये काहीतरी विसंगती असेल आणि एखाद्या व्यक्तीने जर ऊस लावला तर त्याबद्दलची हरकत ही त्या कुटुंबातील व्यक्तींनी पहिल्या 60 दिवसामध्ये म्हणजे 2 महिन्यामध्ये घ्यावी अशा पद्धतीची नियमच आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. तर आता एखादा व्यक्ती पार आता हार्वेस्टिंगला ऊस आल्यानंतर मग आमचा ऊस तोडत नाहीत, परंतु त्याची नोंदच नाहीये, तर त्यामुळं त्याचं अशा पद्धतीचा आरोप भीमाशंकर कारखान्यावर करणं 100% चुकीचं आहे. देवदत्त निकम असं म्हणाले, भीमाशंकर कारखाना 1 नंबर होता, 1 नंबर आहे व 1 नंबर राहण्यासाठी माझे पण प्रयत्न सुरू राहतील. म्हणजे कारखान्याच्या कारभारावर ते समाधानी आहेत, त्याचा असा अर्थ काढायचा का? कारखान्याने भीमाशंकर कारखाना हा 1 नंबरला होता, आजही आहे आणि उद्याही राहील, कारण नामदार वळसे पाटील साहेबांचं दूरदृष्टीचं नेतृत्व आणि आम्ही संचालक मंडळ त्यांच्या मार्गदर्शनानुसार कामकाज करत असतो. आपल्याला माहीत आहे किंवा नाही माहीत नाही, परंतु उद्या एक लातूरवरनं एक साखर कारखान्याचे मालक उद्या भीमाशंकर कारखान्याला भेट देण्यासाठी स्वतः लातूर ते भीमाशंकर कारखाना हेलिकॉप्टरने येत आहेत, भीमाशंकर कारखाना पाहत आहेत. मग भीमाशंकर कारखाना चांगला आहे म्हणूनच एखादा व्यक्ती उद्या भीमाशंकर कारखान्यावर हेलिकॉप्टरने येतो, हीच भीमाशंकरच्या गौरवाची मोठी गोष्ट आहे. आणि प्रश्न राहिला का मी नेहमी शेतकऱ्यांच्या किंवा कारखान्याच्या हितासाठी काम करतो, वेळ प्रसंगी कुठंतरी कारखान्याला अडचणीत आणण्यासाठी काहीतरी चुकीच्या सूचना मांडणं, कधीतरी धोरणाला विरोध करणं, ह्या भूमिका संचालक मंडळात मांडायच्या आणि बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या पद्धतीनं काहीतरी बोलायचं, हे थोडंसं तपासून घेणं गरजेचं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.